आज बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जगामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून भगवान बुद्धांची जयंती साजरी केली जाते। हा आजचा दिवस असा आहे भगवान बुद्धांचा का आजच सिद्धार्थ गौतम बोधिसत्व यांचा जन्म, आजच त्या दिवशीच त्यांचा विवाह झाला होता। सिद्धार्थ गौतम आणि माता यशोधरा यांच्याशी आजचाच दिवस असा आहे का त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती। आजचाच दिवस असा आहे का यशोधरा यांचा परिनिर्वाण, आजचा दिवस असा आहे का भगवान बुद्धांचा सुद्धा परिनिर्वाण झालेला आहे। आजचा दिवस असा आहे का कंठक नावाचा घोडा आणि छन्न नावाचा मित्र यांचासुद्धा आजचा जन्म आहे। आजचा दिवस हा इतका महत्त्वाचा आहे का आज एका वृक्षाचा जन्म झाला। त्या वृक्षाचं नाव आहे, जे पिंपळाचा वृक्ष होता अगोदर सामान्य, भगवंतांना तिथे राहून त्यांना बोधी प्राप्त झाली, त्या वृक्षाला नाव मिळालं बोधी वृक्ष। इतका महत्त्वाचा दिवस आहे आजचा। अधिक काहीतरी याच्यामध्ये प्रसंग असतीलच, ते आपल्याला हळूहळू माहीत होत राहतील। तर आजचा जो हा दिवस आहे हा मध्यम मार्गाचा दिवस आहे भगवंताचा। भगवंत संपूर्ण आयुष्य आपल्या जीवनामध्ये मध्यम मार्गामध्ये जगले। तर सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये सुख असते, दुःख असते, कधी सुख येते, कधी दुःख येते, कधी सुख येते, कधी दुःख येते। भगवंतच एकमेव असे आहेत का ते उपेक्षा भावामध्ये जगलेले आहे। उपेक्षा ही पारमिता आहे बघा। 10 पारमितापैकी एक पारमिता ही उपेक्षा पारमिता आहे। उपेक्षा पारमितामध्ये प्रवेश करणं हे फार परिश्रमाचं काम आहे। त्यामधला 0.1% जरी एखादा मनुष्य जर उपेक्षा पारमितामध्ये प्रवेश केला ना, तर तो सुखदुःखाच्या बंधनाला तोडण्यासाठी तयार होतो। लय मोठी अवस्था आहे ती उपेक्षामध्ये राहणं। आता सामान्य मनुष्य यामध्ये नाही राहत, म्हणून सगळे काही वाद होतात, विवाद होतात, तंटे, भांडण, कलह हे उपेक्षा भावाच्या पासून दूर असल्यामुळे होते। कारण सुखदुःखामध्ये पडलेले असते सामान्य लोक। कोणी चांगलं बोललं तर सुख येते, कोणी वाईट बोललं तर दुःख होते, कोणी एखादी काहीतरी बोलून दिलं तर त्यामध्ये दुःख होते, चांगलं बोललं तर आनंद वाटते, कोणी गोड बोललं तर बरं वाटते, कटू बोललं तर दुःख होते। याच्यामध्ये गुरफटलेले आहे आणि ह्या बोलण्यावरच काही मग कामं होते। पण याच्याही पलीकडे जाऊन जो व्यक्ती उपेक्षा भावामध्ये आहे, ज्याला धम्म कळला, उपेक्षाचं त्यानं 0.1% जरी ग्रहण केलेलं आहे, तर तो जो चांगला बोलला काय आणि वाईट बोलला काय प्रत्येकाप्रती मैत्री भावना उत्पन्न करेल। भगवंताकडे ही जी उपेक्षा पारमिता आहे हे परिपूर्ण असल्यामुळे भगवंताला कोणी राग केला काय, कोणी मैत्री केली काय, भगवंत दोघाही प्रती समान व्यवहार करायचे। इतकी मोठी अवस्था होती भगवंताची। म्हणून भगवंत आजच्या दिवसाला ते मध्यम मार्गामध्ये जगले, उपेक्षा भावामध्ये जगले। ही फार मोठी अवस्था आहे। हीच अवस्था संपूर्ण जगामध्ये प्रत्येक मनुष्य प्राण्याला प्राप्त करावी लागते, ज्यापासून मनुष्य मात्रांचं कल्याण होते, मंगल होते। कारण आज या अवस्थेमध्ये नसल्यामुळं सगळं दुःखच दुःख निर्माण होत आहे। मनुष्य या क्षणिक सुखामध्ये इतका गुरफटलेला आहे का तो वारंवार दुःखी होत राहतो। पण मध्यम मार्ग एक असते ना, सुख आणि दुःख, त्यामधला मध्यम मार्ग असते उपेक्षा। तर अदुःखदमध्ये त्याला
तर ह्या अवस्थेमध्ये जो व्यक्ती पोचत असतो त्या व्यक्तीला काही दुःखी होत नाही तो असा व्यक्ती, आणि सुखी होत नाही. त्याला जगातलं सगळ्यात मोठं सुख प्राप्त होते म्हणजे उपेक्षा. जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे बघा उपेक्षा. उपेक्षा प्राप्त केलेला व्यक्ती ज्याच्याकडे ते उपेक्षाचं काहीतरी सावली असते त्याच्यामध्ये तो प्रवेश करत असतो, तो निर्वाणाकडे वाटचाल करत राहतो. निर्वाणाकडे म्हणजे ती इतकी मोठी अवस्था आहे का जखम जर झाली ना, समजा ठोकर लागली किंवा असं काहीतरी लागलं बा अचानक काही, तर त्याला काही असं दुःखही होत नाही, आणि ती जखम बसली तो सुखी होत नाही. समजलं पाहिजे म्हणून सांगू राहिलो, कारण तो उपेक्षा भावामध्ये आहे. जसं आहे तसं जाणतो, जसं आहे तसं समजतो. या बाबी आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध हे उपेक्षा पारमितामध्ये परिपूर्ण होते. भगवंत आपल्या जीवन कार्यकाळामध्ये ते मध्यम मार्गामध्ये जगले. म्हणून आजचा दिवस जो भगवंताचा जन्माचा आहे, महापरिनिर्वाणाचा आहे, आजच्या दिवसाला कोणी काही एकदम आनंदितही होत नाही सामान्य लोकांमध्ये, आणि एकदम दुःखी पण होत नाही. म्हणजे बघा, रडता पण येत नाही, हसता पण येत नाही. आपण सुद्धा मध्यम मार्गामध्ये जगण्याचा प्रयत्न करत राहतो. पहा तुम्ही कसा आहे, नाचता पण येत नाही आहे का नाही. शांत चित्तानं रॅली काढ लागते. ती रॅली काढतो आपण शांत चित्तानं, तोच मध्यम मार्ग आहे. एकदम शांत चित्तानं आपण रॅली काढत असतो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, असं म्हणत 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 आपण रॅली काढत राहतो. किती सुंदर, किती छान. म्हणजे जर आपण नाचण्याचा प्रयत्न आपल्या कुठं लागते का काहून नाचू बा, कारण भगवंताचं बा आजच्या दिवशी त्यांनी शरीर त्यागलं होतं. पण तो भगवंताचा दुःखाचा दिवस नाही आहे, तो भगवंताचा शरीर त्यागाचा दिवस आहे. भगवंताचं जर चाहिलं असतं तर ते अधिकही आपल्या आयुष्याला वाढवू शकले असते, ते भगवंत होते. पण भगवंतांनी निसर्गाची प्रक्रिया तोडली नाही. त्यांनी निसर्गाला अनुसरूनच आपलं जीवन कंठित केलं बा. का हे जे उदाहरण आहे संपूर्ण जगाला गेलं पाहिजे का मला सुद्धा हे शरीर त्यागावं लागते. त्यांनी सामान्य लोकांनासुद्धा सांगितलेलं आहे, जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते, आणि दुःख दूर करण्याचा आर्यष्टांगिक मार्ग जन्म घेणं दुःख आहे. जो मनुष्य जन्माला येणार आहे एक दिवस, तो एक दिवस काय होणार आहे, जाती जरा व्याधी मरण. जाती जन्म, जरा म्हातारपणाला का व्याधी येतात, व्याधी आला का मरण येते. हे सत्य आहे. हे बा मनुष्य मात्राला कळावं म्हणून भगवंतांनी कुठल्याही प्रकारचा विद्येचा, कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडे जो बलाचा वापर न करता त्यांनी नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला त्यागलं. हेच तर शिकायचं आहे, हेच तर समजून घ्यायचं आहे. म्हणून जगामध्ये भगवंतांनीच या जगाला सत्याचा मार्ग सांगितलेला आहे, ज्यापासून मनुष्य मात्र हे दुःखातून मुक्त होतील. भगवंतांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलेलं आहे. एक एक पारमिता हे माणसाला दुःखातून मुक्त करते, पण ते समजून घ्यावं लागते. असं म्हणतात का एका जन्मामध्ये फक्त एकच पारमिता पूर्ण होते. असे अनेक जन्म घ्यावं लागते, मग ती पारमिता पूर्ण होते. तर इकडं आपण न जाता आपण आजच्याच जो आपला वास्तविक जन्म आहे मनुष्यांचा, त्या आजच्याच जन्माला आपण चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा. मग आज इतका चांगला दिवस आहे, आज जर आपल्यापासून कोणी दुःखी झालं असेल तर माफी मागा. पत्नीपासून जर नवरा दुःखी झाला असेल पती, तर सॉरी म्हणायचं, स्वामी मुझे माफ कीजिए, माफी मागून घ्यायची. आणि पतीपासून जर पत्नी दुःखी झाली असेल, महाराणी साहेबा मुझे माफ कीजिए, असं चांगल्या भाषेमध्ये बोललं आणि माफी मागितली, किती चांगला दिवस आहे. भगवंताच्या नावानं माफी मागणं, भगवंताला वंदन करा, आज बा मी माफी मागून घेतो आणि दुःखातून मुक्त होतो. नाही तर मनामध्ये कोंडत राहिल्यानं एखादं काहीतरी कोणाला बोलून दिलं आणि ते आपण कोंडून ठेवतो. मग मनात मी काय माफी मागू, मी काय लहान आहो काय, मी मोठा आहो ना. अशा प्रकारच्या गोष्टी मनमोठा मनामध्ये ठेवून त्यांनी आपण जर माफी नाही मागितली
तर जास्त दुःख होते. मग मन हलकं नाही होत ना. जे काही मनामध्ये भरून ठेवलेलं असते, काही ज्याच्यापासून आपण दुःखी असतो, त्याला खाली करावं लागते. खाली करावं लागते मला. जसं समजून घ्या, एखादा समजून घ्या कचरा झालेला असेल एखाद्या बकेटमध्ये, तर बकेटला जर चांगलं ठेवायचं असेल, बकेटला कचरा फेकून द्यावा लागेल. तसंच जर आपल्या मनामध्ये जर काही असं साचून ठेवलं असेल, राग, द्वेष, लोभ, मोह, तर त्याचं का नाही हे कमी कसं होईल बा, हे माहीत राहते. पण आपल्याला बोलतच नाही. काही भावंड असे असतात का मरेपर्यंत एकापासून बोलत नाही. मी काय बोलू, तो असाच आहे, तो तसाच आहे. काही बहिणी अशा असतात का बहिणीच बोलत नाही आपसामध्ये. काही बहीण भाऊ असे असतात का आपसामध्ये बोलत नाही. कशामुळं? राग, द्वेष, लोभ, मोहामुळं. वावराचा हिस्सा झाला म्हणते, मला कमी पैसे दिले. विविध कारणं, विविध समस्या, विविध कारणावरून आपण एकामेकाशी बोलत नाही. पण त्याच्यामुळं काय होते, आपण अधिक दुःखी होत राहतो, अधिक दुःखी होत राहतो, अधिक दुःखी होत राहतो. आणि त्यापासून आपल्याला त्रास होते. मग त्यापासून मग आपलं शरीर खराब होते, चिंतामध्ये वाढते. मग तर त्यापासून आपल्याला मग रोग होतात, व्याधी होतात, आपण दुःखी राहतो, जेवण धकत नाही, सुखानं झोप लागत नाही, परेशानीच परेशानी. आपणच ते परेशानी निर्माण करतो. म्हणून आजचा फार चांगला दिवस आहे. आजचा मध्यम मार्गाचा दिवस आहे. जगातलं सगळ्यात मोठं सुख प्राप्त करण्याचा दिवस आहे. म्हणून आपण आजच्या दिवसाला आपण कोणापासून काही मनमुरा झाला असेल, मोठ्याला लहानाला माफी मागावी, लहानाने मोठ्यांना माफी मागावी, बरोबरीचं असेल बरोबरीमध्ये माफी मागावी. कोणी जर कटू असेल त्यालाही माफी मागावी. कोणी आपण म्हणतो ना भाई खडूस आहे, आलं हे लय खडूस आहे, मग कसंही असू द्या तरी माफी मागा. पहा मग किती हलकं वाटते. बापा खाली केलं, माफी मागितली, आता बरं वाटू राहिलं, तर सुखानं झोप लागते अशी. पहा बरं, एवढ्या गोष्टीचा फायदा होतो. म्हणा याला पैसे लागते का माफी मागायला? काहीच लागत नाही. फुलं घेजा मस्त, किंवा उद्या आता फुलं घेऊन घेजा विकत, आता तर नाही आहे तर उद्या घेजा, तर उद्या मागा, पण मागा. पहा एकदम मन हलकं होऊन जाते. म्हणजे आजच्या दिवसाला तुम्हाला मी काहीतरी सांगू राहिलो, तर हे तुम्ही केलं तर तुम्हाला याचा फायदा होईल. नाही केलं कोणाचं नुकसान आहे? माझं आहे का? नाही आहे. मी माफी मागत असतो कधी कधी. मायापासून जर कोणी असं वाटलं मला का हा दुःखी झाला वा, एखादा उपासक किंवा उपासिका, मी म्हणतो सॉरी मॅडम, गलती झाली असेल तर माफ करा. मला तुम्ही काय माफी मागता काय? मग माणसानं मन मोठं ठेवलं पाहिजे. सॉरी म्हटलं काय माणूस लहान होते काय? माफी मागून घ्यायची. काही चुकलं असेल बा माफ करा, झालं. मन हलकं होऊन जाते ना आपलं, मग प्रसन्न राहते माणूस. तर अशाच प्रकारचा जर आपण आपल्या जीवनामध्ये प्रवास करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये आनंद येते. मग कोणी मग दारू पितात, आहे का नाही, नशा करतात दारूचा. आजचा दिवस एवढा चांगला आहे का दारू सोडायचा दिवस आहे आजचा, का आजपासून मग दारू सोडतो मी, आता दारूच नाही परत, बंदच करून टाकतो. मग दारूचे पैसे जमा करायचे. पहा किती आनंद वाटते. आणि त्या पैशामध्ये काय आणायचं? लेकराला ॲपल आणायचे, चिकू आणायचं, अंगूर आणायचे, टरबूज आणायचं, फळं आणायचे. फळं त्यापासून काय होते, ते फळं जर मस्त तुम्ही आता जर कापून व्यवस्थित त्याला जर सेवन केलं ते फळाचं, तर अंगाला लागते, रक्त वाढते, चिंता कमी होऊन जाते, आहे का नाही. आणि बाया नशा करतात, काही नशिंदाता घासतात, आहे का. अशा सकाळ दुपार संध्याकाळ त्यानं ते सोडून टाका. कोणी पुडी खात असं, तंबाखू खात असं, गुटखा वगैरे, याने कॅन्सर होते. त्या पुडीवरच लिहिलं राहते. आजचा दिवस सगळं सोडायचा होईल. हे जर सोडलं तर असं म्हणजे का सुखच सुख आला, आनंदच आनंद आला. आणि मग त्यापासून आपल्या जे फालतू जो त्याच्यामध्ये जे पैसे खर्च होते ते वाचतात, त्यापासून आपलाच फायदा होते. आणि म्हणून या सगळ्या बाबी जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या आणि समजून घेतलं तर आपण धम्माच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करतो. तर हे आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. उपेक्षा भावाला समजून घेतलं पाहिजे, मध्यम मार्गामध्ये जगलं पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. अधिक भगवंताबद्दल सांगायचं म्हणजे असं भरपूर आहे का भगवंताचा जेवढाही जीवनाचा काळ आहे
बघा सामान्य लोकांचा काळ कसा असते, सामान्य लोकांचा काळ असते दुःखानं भरलेला, कधी क्षणिक सुख, कधी सुख, कधी दुःखच दुःख, जीवनाचा चढउतार. भगवंत शिकणे असे उदाहरण त्यांचं आलं भगवंताचं, का त्यांनी निर्वाण अवस्थेमध्ये जगले. ते निर्वाण एक अवस्था आहे बोला. निर्वाण हे मेल्यावर प्राप्त होत नाही कोणाले. आणि निर्वाणधारी व्यक्ती मरत नाही. निर्वाण ही आपसातली जिवंतपणातली अवस्था आहे. निर्वाण अवस्था हे जगातला सगळ्यात मोठं सुख आहे, जे अनंताला प्राप्त होते, सम्यक समुद्धांना प्राप्त होते. तर भगवंत हे एकमेव जगातले असे आहेत का जे निर्वाण अवस्थेमध्ये जगले, त्यालाच मध्यम मार्ग म्हणतात. तर हा मध्यम मार्ग आपल्यालासुद्धा कसा मिळेल, त्यासाठी जास्तीत जास्त कुशल कर्माची वाढ होणं फार आवश्यक आहे. ज्यांची जास्तीत जास्त कुशल कर्माची वाढ होत राहते त्यांनाच त्या निर्वाणाच्या सावलीकडे ते बघू शकतात. ते निर्वाणाची सावली त्यांना दिसते का, हे निर्वाणाची सावली होय बा. तुम्ही काय एखादं काय म्हणते, काय प्रश्न करा, दाखवा पण निर्वाण कसं असते. तर काय दुकानात भेटते का ते निर्वाण दाखवायची वस्तू आहे का, ते अनुभवाची आहे. ते भगवंताचं एक गीत आहे ना, धम्म हा हवा हवा नवा नवा आहे काय, कोणी हवा हवा म्हणते, कोणी नवा नवा म्हणते, आहे का नाही. आणि धम्म तर नवा नसते, पण धम्म हवा 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 शब्द योग्य आहे का नाही. ते नवा नवा केलं असेल कोणी, नवा धम्म कधीच नाही राहत. धम्म हा हवा हवा आहे, कारण धम्म ऑलरेडी आहे. ते निसर्गाची प्रक्रिया आहे. ते अनंत काळापासून ते चालत आलेली प्रक्रिया आहे. धम्म हा नवा असू शकत नाही. धम्म हवा आहे. हवा म्हणजे हवा नाही, हे हवा नाही म्हणजे पाहिजे बा धम्म. धम्म हा हवा हवा दुःखाची दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. या वाक्यामध्ये इतकं मोठा अर्थ दडलेला आहे. धम्म हा हवा हवा दुःखाची दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. पा अनुभवा म्हणते. जगामध्ये कोणीच असं म्हणत नाही का अनुभवा. थोपवलेलं आहे, हे करावंच लागते, असं करावंच लागते. कर्मकांडामध्ये गुरफोडलेलं आहे, कर्मकांडामध्ये टाकलेलं आहे. भगवंत शिकणे असे म्हणतात का तुम्ही स्वतः अनुभवा. पा किती मोठी सूट आहे. जो अनुभवतो, जाणतो आणि तो अनुभवातून धम्माकडे वळलेला मनुष्य तोच खऱ्या धम्माचा आस्वाद घेऊ शकतो, खऱ्या धम्माला जाणू शकतो, समजू शकतो आणि त्या दिशेने वाटचाल करू शकतो अनुभवातून. पा किती मोठी गोष्ट सांगितली आहे भगवंतांनी. अनुभवा म्हणते. या शब्दामध्ये त्यांचं किती मोठं असं महत्त्व दडलेलं आहे का भगवंत थोपवत नाही कोणावर, हे करावंच लागते, असा तू करच नाही. भगवंतानी मार्ग सांगितला, तू स्वतः अनुभव. मी तुला मार्ग सांगितलेला आहे सुखाचा, जगातल्या सगळ्यात मोठ्या सुखाचा, मध्यम मार्गाचा मी तुला मार्ग सांगितलेला आहे. त्या मार्गानं तू जा, अनुभव, आणि पटलं तर घे. पटतेच, ज्याला पटलं नाही तो गेलेली केस आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे गेला आहे तो काय एखादा काय होणार काय अनुभव. मग मी गेलो रे तिकडं, मी पाहिली दारू सोडून, मला चांगलंच नाही वाटलं. भगवंत म्हणता सुरा वेरे म्हणजे पमाठाना वेर म्हणे शिक्षा म्हणून समाधी आहे. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. मी सोडली दारू, मला भलं कसं वाटलं राहायचे, डोकं दुखलं मारलं. त्यानं अनुभवलं ना, आता त्यानं अनुभवलं, डोकं दुखलं त्याचं आलं सोड. त्याला डोकं दुखलं बा, मला चांगलंच नाही वाटलं, मी अजून पेली दारू. मग सांग कोण खरं आहे, तो पेनारा खरा आहे का भगवंत खरे.
त्याला म्हटलं अनुभव बा दारू सोडून पाय, अनुभव घे महिनाभर. त्यानं घेतला महिनाभर अनुभव, त्याला भलकंच वाटलं. त्याचं असं म्हणणं आहे, मला भलकंच वाटलं बा, गमलंच नाही, अजून केलं बा मी दारू. मग आता सांगा कोण आहे, भगवंत बरोबर आहे का तो बरोबर आहे? मग तो गेलेली केस नाही आहे का नाही? त्याला घ्यायचंच नाही आहे, समजूनच नाही घ्यायचं आहे, सोडायचीच नाही आहे, म्हणजे प्यायची आहे ना. आता एखादी माय म्हणते पोराले, बाबू तू आता मोठा झाला, तू हे आता लग्न करून दे, मग तरी दारूच पेत राहायचे, तुला लहानसं लेकरू आहे, सोड ना आता दारू, सोड ना. मा ऐकते काय? ते सांगू मरूनही जाते. मग दारू पिंद्या पुढं रडते तो. काय अर्थ या गोष्टी आहे का नाही? म्हणजे एखाद्याला ऐकतच नसते ना, तू ऐकतच नाही, मरेपर्यंत ऐकत नाही. मग ते म्हणतात ना, एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तर जे खोड आहे ती दारूची, ते गेल्या सोबत चालली जाते. म्हणून आताच वेळ आहे. काही जण असे का किडनॅप खराब झाल्यावर म्हणते मला सुधरायचं आहे, पेला काय नाही पहिले, दोन्ही किडनॅप आहे, मग रडते, चालणंही होत नाही, घासून राहिला, मला जगायचं आहे. आता काय जगतं राजा तू? पहिले नाही समजलं, त्या दारूच्या बाटलीने लिहिलं होतं यानं कॅन्सर होते, किडन्या खराब होते, तरी पेला. आता म्हणतं दोन्ही फेल झाल्यावर मला जगायचं आहे. आता कोण भगवंत बरोबर आहे का तो बरोबर आहे? आता तू गेलेली आहे. म्हणजे भयंकर मोठी हानी झाल्यावर जाग येत असं, मग काय कामाची गोष्ट आहे? म्हणून हे काहून सांगू राहिलो मी, हे तुमच्या गावातली गोष्ट नाही बा. आता बस तुम्ही म्हणसान मला इकडली नाही आहे, दुसऱ्या गावातली होई, इकडलं तर कोणीच नाही, इकडं कोणी दारू पेत नाही, कोणी काहीच नाही इकडं. म्हणून आपल्याला कोणाचं मन दुखाचं आहे काय? भगवंताला कोणाचं मन दुखवलं काय? मी कल्याण मित्र आहो, कल्याण झालं पाहिजे बा, मंगल झालं पाहिजे, सुधारले पाहिजे, सुखी झाले पाहिजे सगळेजण. भगवंताचा धम्म हेच सांगते. आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, मग तो चांगला असेल की वाईट असेल, चांगल्याला भगवंताचा धम्म अधिक चांगला बनवते, आणि जो कितीही वाईट असेल त्याला भगवंताचा धम्म हात देत राहते. असा ये माझ्याकडे, ये इकडं, ये माझ्याकडे, ये इकडं. म्हणजे त्याला क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला भगवंताचा धम्म असा हात देत राहते, ये माझ्याकडे, सुधार, तुझं कल्याण होईल, तुझं मंगल होईल, तुझं चांगलं होईल, तुझं सगळं बरोबर होईल, ये माझ्याकडं. 24 तास सातत्य असते धम्माच्या बलामध्ये, का त्याला हात देऊन असं बोलावत राहते. कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून, आईच्या माध्यमातून, भावाच्या माध्यमातून, पतीच्या माध्यमातून, पत्नीच्या माध्यमातून, बहिणीच्या माध्यमातून, नातेवाईकाच्या माध्यमातून, मामा मामी काका काकू, कुठल्या ना कुठला आजी आजोबा, कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून धम्म त्याला कंटिन्यू असं बोलवत राहते, ये माझ्याकडे, सुधर. तरंग काम करत राहते ना विचारांचे, चांगल्या विचारांचे, धम्माच्या विचारांचे तरंग काम करत राहते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. त्या वाईट व्यक्तीला, नशेमध्ये डुबलेल्या व्यक्तीला सुधारण्याचा प्रयत्न करत राहते. मग तो येतच नाही. जो आला तो सुधारला, झालं कल्याण, झालं मंगल, झाला सुखी, आयुष्य बदलून जाते, सुखी होऊन जाते. म्हणून हा धम्म जगातला सगळ्यात महान धम्म आहे असं मी म्हणतो. भगवंतांनी तयार केलेला आहे, भगवंतांनी आपल्या अनुभवावर सोडलेला आहे. पण मी जेव्हा याच्यावर संशोधन केलं तर हा जगातला सगळ्यात महान असा धम्म आहे. हा धम्म इतका महान आहे का ऐकण्यामध्ये घाई गेली पाहिजे म्हणते. म्हणजे दारू प्यासाठी घाई नाही गेली पाहिजे, धम्म ऐकण्याची घाई गेली पाहिजे. टी व्हीवर नाटकं पाहायची घाई नाही गेली पाहिजे, धम्म ऐकण्याची घाई केली पाहिजे, धम्म श्रवण करण्याची घाई केली पाहिजे, धम्म समजून घेण्याची घाई करली पाहिजे. तुम्ही घाई कशाची करता याच्यावरच सुख दुःख अवलंबून आहे. पहा तुम्ही, काही जण विहारामध्ये येतच नाही, माय बाबा नाटक आहे माले, कोणते सासू सुनेचं नाटक असतात ना, विविध प्रकारचे नाटकं असतात, नाटकामध्ये गुरफडून राहतात, येतच नाही, मला टाईमच नाही म्हणते. बापा इतकी बिजी, माणूसही बिजी
बाई बिजी टाईमच नाही. मग मला टाईम काढायला लागते, मला मग त्यावर अभ्यास करते. टाईम नाही बाई, एवढी बिजी. मी विचार करतो का असे काय करते बाय. मग त्याला बसवतो मी, मग विचारतो 24 घंटे तुम्ही बिजीच राहता. 8 घंटे झोपण्यात गेले बापा, तुम्ही 8 घंटे काम करत असाल, 8 घंटे राहिले, सकाळ संध्याकाळी स्वयंपाकामध्ये गेले तरी 6 घंटे उरले. मग 6 घंटे काय होते. मग ते विचार करतात काय करतो 6 घंटे आपण. 6 घंट्यामध्ये होते मग टी व्ही पाहणं, थोड्या चुकल्या होते, मग इकल्या वर्षी इकडं इकल्या वर्षी इकडं आहे का नाही. मोबाईलमध्ये व्यसन, म्हणजे विविध त्याच्यामध्ये गुरफुटता. पण 15 मिनटं अर्धा घंटा जर तुम्ही विहारामध्ये आले, वंदना घेतली तर थोडं बरं वाटत नाही काय, वाटतं ना बरं. पण चांगलं घेण्याचं काही कुशल कर्म नाही आहे आपल्यापाशी, चांगलं घेण्याचं बल नाही आहे. पहा किती मोठी गोष्ट आहे बरं हे. जर विहारामध्ये जर लोक येत नसतील आणि त्याची येण्याची संख्या कमी असेल तर चांगलं घेण्याचं बल नाही आहे. म्हणजे आपण किती राग दलिंदर पा असंच म्हणू लागेल ना, दलिंदरच म्हणू लागेल. किती दलिंदर म्हणजे पाना एवढा चांगला महान धम्म जर विहार असूनही विहारात जात नसतील तर किती दलिंदरपणा झाला तो आहे का नाही. म्हणजे एवढा महान धम्म भगवंतांनी एवढा परिश्रम करून, एवढी तपस्या करून, एवढा त्याग करून तयार केलेला आहे जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी. तो आपल्याला आयता भेटला, त्याची किंमत नाही. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी आपल्याला दिला तो इतका महान धम्म, इतका महान धम्म बाबासाहेबांनी इतक्या परिश्रमानं. बाबासाहेबांनी परिश्रम केला आहे बघा. बाबासाहेबांना पहिले लहानपणी अपमान सहन करावा लागला, त्यांना शिक्षण शिकावं लागलं, असंख्य वेदना सहन करावं लागल्या, असंख्य त्रास सहन करावा लागला. आणि एवढं उच्च शिक्षण घेऊन त्यांना सर्व अभ्यास करून मग हा 14 ऑक्टोंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी तो धम्म स्वीकारला आणि आपल्याला दिला. किती मोठं परिश्रम आहे त्यामागं, किती मोठा त्याच्यामागं अभ्यास आहे, किती मोठा त्याग आहे. बाबासाहेबांनीसुद्धा नसता भेट धम्म आपल्याला काय हालं असते. अजूनही अंधारात कर्मकांड डुबलेले आहे का नाही. म्हणून याची किंमत करा. हे सोपं नाही आहे, हे आपल्याला का नाही फार परिश्रमानं भेटलेलं आहे. याची फार काही किंमत मोजावी लागली. जे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती जरी असेल ना कोणाही पैसा, त्या पैशाने याची तुलना होऊ शकत नाही. इतकं मोठं कार्य भगवान बुद्धांनी 2,500 वर्ष अगोदर केलं आणि बाबासाहेबांनी 1956ला केलेलं आहे. त्याची जाणीव असू द्या, त्याची किंमत आपल्याला असली पाहिजे. म्हणून आजच्या या भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वजण या मध्यम मार्गाला समजून उपेक्षा भावाला जाणून आपण त्या दिशेने वाटचाल करत राहाल आणि रोज आपण विहारामध्ये येत राहाल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.